मी योगेश दुसाने, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना आणि अखिल भारतीय जी संघटना आहे बस ऑपरेटर्स अँड कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया, त्याचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे। आज आम्ही सगळे जे आंदोलनाला जमलेलो आहोत त्याचं कारण सरकारने आमच्यावर जे ई चलन लादलेलं आहे, आमच्यावर म्हणण्यापेक्षा सामान्य जनतेवर पण लादलेलं आहे। आज तुम्ही बघितलं तर 2 व्हीलर 4 व्हीलर या सामान्य जनतेच्या कुठल्याही गाड्या असो, आणि आमच्या तर ट्रान्सपोर्ट गाड्या आहेत, आमच्या ट्रान्सपोर्ट गाड्यांवर त्यांनी जवळपास 3,500 कोटीचे ई चलन टाकलेले आहेत। आज ही एवढी मोठी रिकव्हरी आमच्यावर त्यांनी काढलेली आहे, ही खूप अन्यायकारक आणि बळजबरीने फोटो काढून टाकलेली आहे। याचा आम्ही सगळं निषेध करतो आणि आज अख्ख्या महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे। अख्ख्या महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या आमच्या वाहतूकदार संघटना ज्या सगळ्या पक्षाच्या आहेत आणि ज्या इंडिव्हिज्युअल आहेत, या सगळ्या संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करतोय। कारण हे जे ई चलन पडलेलं आहे, हे तुम्ही कुठली व्यक्ती किंवा कुठला पक्ष अशी धरून पडलेली नाहीये, ही सामान्य जनतेलाही पोचलेली झळ आहे। आज शासनाने जे चालू केलेलं आहे ई चलनच्या बाबतीत कमाई, ही फक्त शासनाची तिजोरी भरायचं काम आमच्या मार्फत चालू आहे। आज राज्य जे चालतंय हे केवळ वाहतूकदार संघटनेचा याच्यामध्ये खूप मोठा हातभार आहे। कारण आज ट्रक, टेम्पो, बस यांच्या मार्फत मिळणारा महसूल हा महाराष्ट्र राज्याला फार मोठा आहे। त्याच्यात भर म्हणून त्यांनी परत आमच्यावर ई चलन लादलेलं आहे। तर हे कितपत न्यायकारक आहे हे सामान्य जनतेने पण ठरवावं आणि आम्ही देखील याचा मोठ्या प्रमाणात निषेध करत आहे। किती दिवस आंदोलन? आता आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन बेमुदत करण्यात येईल आणि ह्याच्या पुढे आम्ही सरकारचे कुठलेही टॅक्स कर भरणार नाही आणि ह्याच्या पुढे स्कूल बस, कंपनी बस या सुद्धा आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। किती लोक आंदोलनामध्ये सहभागी आहेत? आता महाराष्ट्र, मुंबईमध्ये जवळपास 1 लाखाच्या वरती गाड्या या तिथे आंदोलनात आहे। नाशिकमध्ये सगळ्या म्हणजे आमच्या जवळपास 15 ते 20 हजार वाहनं आज बंद आहेत। मी किशोर लोखंडे, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचा अध्यक्ष। मी सर्वप्रथम या सरकारचा निषेध करतो का तर ह्या ई चलनाविरोधात आमचा हा जो आहे आंदोलन, हे आंदोलन आम्हाला आज करण्यास सरकारने भाग पाडलेला आहे। त्यामुळं मी सरकारचा निषेध करत आहे आणि ह्या जाचक अन्यायकारक चलनाचा आम्ही विरोध करतो आहे। त्याच्यामुळं आम्ही सर्व संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, बस असोसिएशन, गुड्स ट्रान्सपोर्ट सर्व आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि इथून जर आमचा हे ई चलनाचा मुद्दा आमचा जर मान्य केला नाही सरकारने तर आम्ही हा मोर्चा मुंबईपर्यंत नेणार आहोत, आझाद मैदानापर्यंत। धन्यवाद। आम्ही सगळे मीडियावाले हो, पहिले एक द्या ना वाटल्यास, काय प्रॉब्लेम? हां, कारण दिसत नाही, 2च लोक दिसत आहेत। हां, आता दुसरे ओके। मी नाशिकमध्ये आहे। ई चलन बंद करा, ई चलन बंद करा, ई चलन बंद करा, ई चलन रद्द करा, रद्द करा, रद्द करा, ई चलन रद्द करा, रद्द करा, रद्द करा, ई चलन रद्द। प्रवासी वाहतूकदार संघटनेचा विजय असो, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचा विजय असो। बंद करा, बंद करा।
तुम्हाला काय येतं का अर्ज अनुमती तुमचं आम्ही त्याला तिथं देतो तुम्हाला. वाहतूकदार एक तुटीचा ही चलन रद्द करा, ही चलन रद्द करा, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, ही चलन रद्द करा, ही चलन रद्द करा, ही चलन रद्द करा. नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचा विजय असो, नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचा विजय असो, नाशिक रोड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा विजय असो.